सो वेलकम बॅक. तानाय सर, आपलं डिस्कशन झालं आपल्याकडे जे डेली नीडचे प्रोडक्ट्स, हेल्थ संदर्भात प्रोडक्ट्स, त्यानंतर आपण प्राइसिंगबद्दल टॉक केला की मार्केटपेक्षा आपण लोअरला प्राईस देऊ राहिलोत, हायर क्वालिटी देऊ राहिलो, जुनून प्रोडक्ट्स देऊ राहिलोत. आणि त्याच्यानंतर रजिस्टर कस्टमरचे बेनिफिट मागितले की नेटवर्क बिल्ड केल्यानंतर इन्कम जनरेट कसं होतं. तर आता तुम्हाला मी प्रोडक्ट्स दाखवले, डेमो दाखवले, टेस्ट दाखवले, फिल करून दाखवलं. तर का दाखवू शकलो? कारण की माझ्याकडे प्रोडक्ट्स होते. आणि मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर प्रोडक्ट जर असतील मॉलमध्ये, डीमार्टमध्ये, दुकानमध्ये, मेडिकलमध्ये, तरच कस्टमरला देऊ शकतो. का असं होतं? कस्टमर आल्यानंतर त्याचे पैसे घेऊन मग शेंगदाणे, मग साखर आणून, तेल आणून दिला तर काय असतं? ते तर अवेलेबल असतं, सगळं अवेलेबल असतं. मग आता तुम्हाला असं वाटतं का की ह्या बिझनेसमध्ये फास्ट ग्रोथ केली पाहिजे? येस. तर चला आपण समजून घेऊया वेलकम इन सिक्रेट ऑफ फास्ट ग्रोथ इन सनेज बिझनेस सेशन. सो सिक्रेट ऑफ सक्सेस काय आहे? व्हाय इज 90% अँड हाऊ इज 10%. का करायचं? तर आता का वाटतं तुम्हाला बिझनेस? तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला हे प्रोडक्ट गरजेचे आहेत, तुम्हाला इन्कम गरजेचं आहे, असं वाटतं तुम्हाला? हां सर, म्हणजे प्रोडक्ट तर गरजेचे आहेत. आपण ऑलरेडी इथले काय कुठले ना कुठले प्रोडक्ट वापरत होतो. तुम्ही दाखवल्यानंतर मला कळलं दुकान बदलायची गरज आहे, जे मी बदललं. त्याच्याबरोबर जसं तुम्ही म्हटलात की व्हाय, मग आज प्रत्येक व्यक्ती जॉब करतोय, बिझनेस करतोय, आणि आपण पर्सेंटेज बघितलं सक्सेसचं तर ते फार कमी. आणि प्रत्येकाला पैसे पाहिजेत, म्हणजे वेल्थ प्रत्येकाला पाहिजे, स्वप्न आहेत, काहीतरी करायचंय. मग त्यासाठी जर ही अपॉर्च्युनिटीमधून आपल्याला फास्ट ग्रोथ मिळाली तर आपण त्या स्वप्नांपर्यंत जाऊ शकतो. व्हेरी नाईस. आता बघा, हे माझे डिटेल्स आहेत. मी पण एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्म घेतला. 3,000पासून सुरुवात केली होती, 30,000पर्यंत गेलो. 15 वर्ष शिकलो, 6 वर्षाचा अनुभव. आणि त्यानंतर मला वाटतं 21 वर्षामध्ये मला हे डायरेक्ट सेलिंगबद्दल समजलं होतं, या मॉड्यूलबद्दल. मग त्यावेळेस जेव्हा मी प्रोडक्ट्सला घेऊन सुरुवात केली 2010पासून, याचं करिअर म्हणून 16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यावेळेस मी जेव्हा हे प्रेझेंटेशन समजून घेतलं त्यावेळेस माझा व्हाय क्लिअर झाला की मला हा बिझनेस का करायचा आहे. त्यावेळेस बघा, हे फोटो कसे येतं, एकदम मला वाटतं 150-200 रुपये, 500 रुपये शेअर जुना आहे विषय विचार केला तर. मग ह्या फोटोमध्ये बघा बदल झालाय. ह्या फोटोजमध्ये आणखीन जास्त बदल दिसतो आणखीन. आणि हे सगळं कशामुळे झालंय माहिती आहे का? युजर बनल्यामुळे तर हेल्थ सुधारती, पण सगळ्यात महत्त्वाचं वेल्थ जी सुधारली, जो पैसा जनरेट झाला, ह्या प्रोडक्टला प्रमोट केलं, याचं नेटवर्क बिल्ड केलं, टीम बनवली. आणि जे फास्ट ग्रोथचं सिक्रेट आहे ना, त्या गोष्टी मी अप्लाय केल्या बिझनेसमध्ये. आता ह्या फोटोमध्ये बघा, हा फोटो बिफोर आणि इथं कुठेही, हा फोटो बघा, इथं फोटोमध्ये फरक आहे. इथं बघा आपले हेल्थचे सप्लिमेंट्स वगैरे वापरून चष्मा होता, केस पार हे झाले होते. हा फोटो बघा कसा आहे, नो चष्मा, केस बघा. त्यानंतर इथं बघा असं होतं, आणि नंतर ही फिटनेस तयार झाली. याला कारण आहे इथले प्रोडक्ट्स, याला कारण इथले न्यूट्रिशन, याला कारण इथले सप्लिमेंट्स. हे फोटो कसे वाटतात? प्रोफेशनल वाटतात एकदम. वाव. त्यानंतर हे आणखीन प्रोफेशनल दिसतात. हां, हे कारण आहे, कारण की ह्या बिझनेस करण्याचा माझा व्हाय क्लिअर झाला. कारण की एकदा प्रेझेंटेशन पाहिलं, प्रोडक्ट्स पाहिले, प्राईस पाहिले, असं वाटतं की हे विकून कोणी घेऊन तयार होईल का? नाही, हा फार मोठा बिझनेस आहे, कुठलं स्कीम, कुठली लकी ड्राव नाही आहे. त्यानंतर जर पाहिलं तर ही एक लाईफस्टाईल जनरेट झाली. त्यानंतर हे फोटोज, त्यानंतर हे फोटो, आणि त्यानंतर हे फोटो कसे वाटतात? हे तर एकदम लक्झरियस, अल्ट्रा लक्झरियस लाईफ आहे. हे कारण एवढंच आहे की मी दुकान बदललं, आणि दुकान बदलण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं आणि नेटवर्क बिल्ड केलं. म्हणजे प्रोडक्ट यूज करून 50-60% बेनिफिट व्हायला लागले, पण प्रोडक्ट प्रमोट करून मला 10% कॅटेगरी द्यायला चान्स भेटला. तर हे बघा, हे कलर सोडून अशा 2-2 मर्सिडीज आहेत जे तुम्ही बघितल्या, हे टूल्स, हे ब्रँडिंग, ही लाईफस्टाईल झाली. त्यानंतर जर पाहिलं BMW बाईक, हा फोटो कसा वाटतो? हे ड्रीम आहे सगळ्याचं. असं वाटतं असं आपण स्वतः उभारलं तर असं कसं वाटेल बघायला. पण ज्या दिवशी मी हा प्लॅन पाहिला ना सर, प्लॅटिनावर भेटायला गेलो तो एक जर माणसाला, आणि त्या प्लॅटिनाला 1756 रुपयाचा हप्ता होता, EMI. म्हणजे प्लॅटिना गाडीवरून आज ही लाईफस्टाईल भेटली, जवळपास 8-8 गाड्या आल्या. कारण की माझा व्हाय क्लिअर झाला. आणि या बिझनेसचं जे सिक्रेट आहे ना फास्ट ग्रोथचं, त्या ट्रॅकवर मी चाललो. तर त्याच्यामुळे जवळपास इन्कम पण 88,91,000 आला. आणि ह्याच इन्कममुळे ही लाईफस्टाईल बनली जी पाठीमागे तुम्ही पाहताय. तर बघा, फास्ट ग्रोथचं सिक्रेट काय आहे? वाचा, मोठा पेआउट हा मोठ्या टर्नओव्हर मधून येतो. मोठा टर्नओव्हर हा मोठ्या टीम मधून तयार होतो. मोठी टीम तेव्हाच तयार होते जेव्हा जास्तीत जास्त लीडर्स LDB करतात. हा, लिडरशिप डेव्हलपमेंट बोनस, ते तुम्हाला पुढे कळू शकतं. आणि जास्त LDB तेव्हाच होतात जेव्हा प्रत्येक सिरियस डिस्ट्रीब्युटरकडे सनेज कॉर्नर असतो. त्याच्यामुळे अधिक प्रोडक्ट डेमॉन्स्ट्रेशन करता येऊ शकतात, अधिक बिझनेस प्रेझेंटेशन होतील, आणि फास्ट टीम मध्ये डुप्लिकेशन होऊ शकतं. बघा, मी तुम्हाला प्रेझेंट का करू शकलो? कारण की माझ्याकडे प्रोडक्ट भरपूर होते, म्हणून मी डेमॉन्स्ट्रेट केले, तुम्हाला खायला प्यायला देऊ शकलो. त्याच्यामुळे प्रेझेंटेशन अट्रॅक्टिव्ह झालं. आणि आता तुम्ही पण फास्ट तयार होऊन जाणार याच्यामध्ये. म्हणजे हा बिझनेस एक ऑटो पायलटमध्ये होतो. प्रत्येक सनेज कॉर्नर म्हणजे मिनी बिझनेस सेंटर.
मिनी बिझनेस सेंटर. मार्केटमध्ये जर बघितलं तर दुकानं ऑनलाईन माल भरल्याशिवाय धंदा नाही आहे सर. करोडोतून लाखोतून हजारो भेटतात, पण इथं हजारातून लाखोपर्यंत पोहोचू शकतो. वाचा. जितके जास्त सनेज कॉर्नर तितके जास्त एलडीबी, जितके जास्त एलडीबी तितकी मोठी टीम, जितकी मोठी टीम तितका मोठा टर्नओव्हर, आणि जितका मोठा टर्नओव्हर तितकाच मोठा पे आउट. मग का करायचं? बिझनेस बिल्ड बाय एक्सपिरियन्स, नॉट एक्सपिरियन्स. आता तुम्ही बिझनेसमध्ये ॲड झाले आणि तुम्ही लोकांना सांगायला गेले, कागद दाखवले गेले, व्हिडिओ फोटो दाखवले गेले, तर बिझनेस एक्सपिरियन्स करावा लागतो. म्हणजे आपला बिझनेस प्रोडक्ट एक्सपिरियन्स करावं लागते. एक्सप्लेन करून चालणार? इथं जे एक्झाम्पल आहे सर, म्हणजे एक्सप्लेनेशन जर तुम्ही म्हणले, मी एखाद्याला म्हणलं आमचं प्रोटीन लय भारी आहे, तर मी किती पण समजवलं, 68% प्रोटीन आहे, काही पण समजवलं तरी ते नाही समजणार. पण जर प्रोटीनचा शेक केला आणि जर प्यायला दिला आणि जर पिला तर तो म्हणणार प्रोटीन लय भारी. हां, त्यानंतर आकाश सोना असं नाही समजणार. पण तुम्ही जेव्हा डेमो करता आणि पॉसिबल झालं तर त्याला जे टेस्ट देणार, त्यावेळेस तो म्हणणार अरे 45 बेरीचं एवढ्या टोपणामध्ये भेटतंय, मग माणूस चार्ज होऊ शकतो. म्हणजे 2,500 PU रेग्युलर कस्टमर आणि 15,000 PU सनेज कॉर्नर. म्हणजे काय होईल? बिझनेस बिल्ड करू शकतो. कस्टमर कधीच बिझनेस बिल्ड नाही करू शकत. म्हणजे सोल्युशन काय लागणार आहे आपला? सनेज कॉर्नर. वाचा. लोक बोलण्यावर नाही, अनुभव आणि डेमोवर विश्वास ठेवतात. जितके जास्त प्रोडक्ट तुमच्याकडे असतील तितकी जास्त तुमची क्लोजिंगची पॉवर वाढेल. येस. मग याच्यामध्ये यूज, एक्सपिरियन्स, डेमोन्स्ट्रेशन, ट्रस्ट, ऑर्डर, टीम ग्रोथ. आता तुम्ही प्रोडक्ट घेतले, एक्सपिरियन्स आला, पण डेमोस्ट्रेट नाही केला तर ट्रस्ट तयारच नाही होणार. म्हणजे बिझनेस बिल्ड होणार नाहीये. त्यानंतर गोल्डन लाईन काय म्हणते? जर तुमच्याकडे प्रॉडक्ट नसतील तर तुम्ही फक्त प्रेझेंटेशन कराल, पण जर तुमच्याकडे सनेज कॉर्नर असेल तर तुम्ही प्रेझेंटेशन सोबत एक्सपिरियन्स देऊ शकाल. कार पण बघा, ट्रायल देतात. त्यानंतर मोबाईलचे पण डेमो पीस ठेवले असतात ॲपलच्या स्टोअरला वगैरे, किंवा काही ठिकाणी चॉकलेटचे शॉप असतात तिथं ठेवल्या जातात. काही गोष्टी तुम्ही टेस्ट केल्याशिवाय, कपडे घातल्याशिवाय तुम्ही पाहत नाही. आज डीमार्ट मॉलमध्ये पण पॅकिंग उलटी पालटी करून लोक पाहतात, रेट पाहतात, काही शॅम्पल खातात आणि मग ते प्रोडक्ट बाय करतात. राईट. त्यानंतर मग सनेज कॉर्नर गरजेचं काय? सनेज कॉर्नर अपग्रेड करणं. म्हणजे सनेज कॉर्नर म्हणजे 15,000 PV. याचे बेनिफिट्स काय आहेत? याच्यामध्ये मॅक्झिमम प्रोडक्ट एक्सपिरियन्स, म्हणजे स्वतःला प्रोडक्ट वापरायला भेटतील, ज्याच्यामुळे ट्रस्ट बिल्ड होईल. लाईव्ह तुम्ही डोक्याला डेमो दाखवू शकतात, टेस्ट देऊ शकतात, स्मेल परफ्यूम मारून लावून स्मेल देऊ शकतात, फील करून देऊ शकतात लोकांना. त्यानंतर जर बघितलं तर लाईव्ह प्रोडक्ट तुम्ही त्यांना टेस्ट देण्यासाठी त्यांना शेक बनवून देऊ शकतात. त्याच्यामुळे एक एक्सपिरियन्स तयार होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर याच्यामुळं काय होईल? ट्रस्ट फास्ट बिल्ड होणार. हां, जेव्हा लोक स्वतः अनुभव घेतात तेव्हा निर्णय अधिक वेगाने घेतात. राईट. म्हणजे 10 लोकांना जर आपले प्रोडक्ट समजले ना सर, तर EG एक नवीन व्यक्तीने पण बिझनेस सांगितला तरी 5, 6, 7 लोक EG मानतात, दे मला प्रोडक्ट्स. त्यानंतर नेक्स्ट फास्ट टीम डुप्लिकेशन. काय खाली? प्रत्येक नवीन डिस्ट्रीब्युटर रेडी डेमो किट सोबत बिझनेस सुरू करू शकतो. जसं मी यांना सांगतोय, तुम्हाला सांगतोय. तुम्ही जर पाहत असाल, तुम्हाला कोण लिंक पाठवले असेल किंवा तुम्ही एकत्र पाहत असाल, तर सनेज कॉर्नर हे आपलं बिझनेसचं सेंटर आहे. तुम्हाला 1, 2, 4 जे पहिल्या दुसऱ्या महिन्यात 4 जे रजिस्टर कस्टमर बनवायचे असेल ना, तुम्हाला सनेज कॉर्नरच तुमच्याकडे लागेल. तुमचा सिनियर बॅग आहे, 4-5 प्रोडक्ट घेऊन जरी आला आणि तुमच्या 4 लोकांना त्यांनी समजवलं तरी पण तुमचा बिझनेस मोठा होणार नाही. कारण की ते 4 प्रोडक्टमध्ये त्याला कधी मोठा बिझनेस दिसणार नाही. पण होऊ शकतं 30-35 प्रोडक्टमध्ये कळू शकतं की यार बिझनेस लय मोठा आहे. राईट ना? काय वाटतं सर? येस सर. मग सनेज कॉर्नर जर अपग्रेड करा तर बेनिफिट काय? तुमचं फास्ट 1 लाख रुपये महिन्यापर्यंत इन्कम जाऊ शकतात. तुमचे जे रँक क्लब फास्ट याचे होऊ शकतात. डिस्काउंट, कॅशबॅक, बोनस, फ्री प्रोडक्ट हे बेनिफिट्स तुम्हाला भेटतात. आणि बिकम अ वन स्टॉप डेली नीड अँड हेल्थ बिझनेस सेंटर तयार होतो. याच्यामुळे कस्टमर तयार होतील, प्रोडक्ट रिझल्ट्स, बिझनेस प्रेझेंटेशन, टीम बिल्डिंग आणि रिपीट पण ऑर्डर्स येऊ शकतात. जे लोक आपल्यासोबत काम नाही करणार ते म्हणतील आम्हाला प्रोडक्ट्स द्या. जसं दुकानदार मॉलमध्ये काय असतं, रिपीट लोक जातात, तसे काही लोक तुमच्याकडून रिपीट पण प्रोडक्ट्स घेऊ. इम्पॉर्टंट मेसेज काय आहे? 2,500 PV तुम्हाला फक्त प्रोडक्ट्स देतील, पण 15,000 PV म्हणजे सनेज कॉर्नर तुम्हाला बिझनेस उभा करण्याची ताकद देतो. जो लीडर सनेज कॉर्नर तयार करतो तोच फास्ट कस्टमर, फास्ट टीम आणि फास्ट इन्कम तयार करतो. नेक्स्ट. ब्रोशरवर बिझनेस उभा राहत नाही, प्रोडक्ट्स, डेमॉन्स्ट्रेशन आणि रिअल एक्सपिरियन्सवरती बिझनेस उभा राहतो. राईट. सनेज कॉर्नर हा खर्च नाही तर तो तुमच्या यशस्वी बिझनेसचा पाया आहे, फाउंडेशन आहे. सो समजून घेऊया 7 सनेज कॉर्नरचे बेनिफिट आहेत. किती PV आहेत सर? 15,000 PV आहेत आणि त्याच्यासाठी साधारणतः 25,000 ते 30,000 रुपये लागतील. पण ज्या दिवशी तुम्ही ऑर्डर टाकणार तेव्हाच तुम्हाला MRP नाही भेटणार प्रोडक्ट, तर डिस्ट्रीब्युटर प्राईजने भेटतील. म्हणजे जवळपास तुमच्या ऑर्डर्स, जेव्हा तुमची जी ऑर्डर असेल त्या ऑर्डर्सवर तुम्हाला 7,500 ते 9,000 डिस्काउंट. त्यानंतर तुमच्या चॉईसचे 5,000 फ्री प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर तुमच्या अकाउंटला 1,200 रुपये जमा होणार. त्यानंतर तुमची
जी रँक असते ती 8% जाणार. म्हणजे इथून पुढे केव्हा पण प्रोडक्ट घेतले तर तुम्ही डायरेक्ट आत्ता सध्याला तुम्ही ह्या रँकला शिफ्ट होऊन जाणार. त्यानंतर याचं 4 फायदे आहेत. पहिला फायदा, स्वतःला जास्तीत जास्त प्रोडक्ट वापरता येतील. त्याच्यामुळे मॅक्झिमम प्रोडक्टबद्दल एक्सपिरियन्स, ट्रस्ट तयार झाल्यावर तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकतात हे भारी आहे, हे घे, हे लाव. पण तुम्ही जर 7-8 प्रोडक्ट घेतले तर तुम्ही लोकांना सांगू शकत नाही ना बाकीचे प्रोडक्ट्स. त्याच्यामुळे पहिला बेनिफिट तुम्हाला सेल्फ यूज, दुसरा बेनिफिट प्रेझेंटेशन. मग प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला लोकांना प्रोडक्ट टेस्ट द्यायचे आहेत, स्मेल द्यायचे आहेत, फील करायचे, डेमो दाखवायचे आहेत, खाऊ पिऊ घालायचे आहेत, तर तुम्हाला तिथं प्रोडक्ट लागणार आहेत तुमची. होऊ शकतं एखादं प्रेझेंटेशनमध्ये तुमचे 50, 100, 200 रुपये पण खर्च होऊ शकतात, पण ती तुमच्या बिझनेसची इन्व्हेस्टमेंट आहे. जसं मार्केटमध्ये भरपूर असे लोक आहेत की 5-50 लाखाचं सगळं सेटअप बसवतात आणि पहिला प्रॉफिट ओपन होण्यासाठी त्यांना जवळपास 1.5-2 वर्ष जातं. आणि आपला बिझनेस तर इमिजिएट ओपन होऊ शकतो. म्हणजे प्रेझेंटेशनसाठी तुम्हाला प्रोडक्ट लागतील. त्यानंतर रोलिंग म्हणजे काय, कधी कधी आता तुमच्याकडे प्रोडक्ट आहेत, समोर दिसत आहेत, तो म्हणतो अरे ते दे, ते दे, ते. मग आपण म्हणू शकत नाही पैसे दे, ऑर्डर मारतो, मग 4-5 दिवसांनी प्रोडक्ट घेईन तुला, किंवा शॉपीत जा. तर अशा वेळेस आपलेच ते प्रोडक्ट काय पाहिजे, ओके चला मग सर तर एवढे घेऊन जा. आणि एवढे घेऊन घेतल्यानंतर त्यांची ऑर्डर मारून त्यांचे आपल्याकडे प्रोडक्ट घ्या. किंवा आयदर एखादा माणूस म्हणतो ठीक आहे मला करायचं सांगतो, तर जाता त्याला एखादा साबण, टूथपेस्ट देऊन टाका. उपकार होऊ शकतात. आणि त्याच्यासाठी तो माणूस म्हणन अरे मला तो बिझनेस करायचा आहे, त्यावेळेस वाटलं तुम्ही त्या कॅल्क्युलेशनमधून ते मायनस करून घ्या, नाही तर फ्री सोडून टाका. करतात ना काही व्यवसायामध्ये. जर 10 लोकाला टेस्ट दिल्या तर मला असं वाटतं 4-5 लोक प्रोडक्ट्स घेतात मार्केटमध्ये. तुम्ही मॉलमध्ये किती लोक जातात, मला वाटतं काही लेडीज असतात, ड्रेस, साड्या बऱ्याचशा उचकतात. म्हणजे 20-25 उचकल्यानंतर 1-2 घेतात. ट्रॅडिशनल बिझनेस असं चालतो. बरोबर. मग इथं पण तुम्हाला काही प्रोडक्ट रोलिंगला लागतील. म्हणजे ज्याच्यामुळं काही प्रोडक्ट्स लोकांना आपण असे थोडेफार गिफ्ट देऊ शकतो, साबण, एखादं टूथपेस्ट, जर मोठ्या व्ह्यूनी केलं तर. मग यासाठी प्रोडक्ट पाहिजेत. प्रोडक्ट नसेल तर हे करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे सेलिंग. काही लोक असे असतील म्हणते ना आयडी नको आम्हाला, नाही फक्त आम्हाला ते प्रोडक्ट दे, आम्हाला हे प्रोडक्ट दे. अशा वेळेस तुम्ही प्रोडक्ट देऊन डायरेक्ट तो तुम्हाला कॅश गुगल पे करू शकतो. म्हणजे इनडायरेक्टली तुमचं घर एक बिझनेस सेंटर होतं, एक सनेज कॉर्नर म्हणजे एक शॉप पण होतं आहे आपल्यासाठी. मार्केटमध्ये एखाद्याला प्रोडक्ट सेल करायचं असेल ना तर दुकान टाकावं लागतं, 5-10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करावं लागतं, तेव्हा ते ॲक्सेस भेटतं. पण इथं तुम्हाला हे ॲक्सेस इझीमध्ये भेटतं. म्हणजे सनेज कॉर्नरचा बेनिफिट काय आहे, म्हणजे सेल्फ यूजसाठी, प्रेझेंटेशनसाठी, रोलिंगसाठी आणि इमर्जन्सी सेलिंगसाठी ते क्लिअर झालं. कारण की आता मी तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवू शकलो म्हणून या गोष्टी करू शकलो. तुम्ही जर म्हणले असते मी नंतर बोलतो, नंतर सांगतो, तर त्यावेळेस मी म्हणलो असतो सर काय अडचण नाही, हे प्रोडक्ट काय करा तोपर्यंत आपली टूथपेस्ट वापरा, साबण वापरा. त्यानंतर नेक्स्ट मग याच्यामध्ये टीम फास्ट ग्रो होते. कारण की सनेज कॉर्नर तुम्ही घेतलं तर प्याऊट तुमच्या बँकेत त्याला ट्रस्ट आला, प्रोडक्ट्स पण आले. आणि तुमच्या तो फ्रेंड रिलेटिव्हमध्ये जर आपण 2-3 मिटिंग आपण मिळून घेतल्या तर होऊ शकतं 30 लोकातून 15-20 लोक टर्न झाले. आणि त्याच्यातले जर आपले 15-20 लोक टर्न झाले आणि त्यांना जर आपण हा सनेज कॉर्नर सांगितलं तर त्यांच्या घरी पण सनेज कॉर्नर जाईल, सेंटर ओपन होईल आणि मग हा बिझनेस रोल व्हायला लागतो, डुप्लिकेट व्हायला लागतो. आणि मग तुम्ही पाहिलं होतं प्लॅनमध्ये की लोकांनी सनेज कॉर्नर घेतल्यानंतर तुमचं इन्कम किती फास्ट जनरेट होतं. त्याच्यामुळे टीम फास्ट ग्रो होईल. आणि याच्यामध्ये पर ऑर्डर 2400 रुपये भेटतील. तुम्ही कस्टमर जेव्हा होतात ना तेव्हा पर ऑर्डर किती रुपये दाखवली होती आपण, 400 रुपये दाखवली होती. आणि इथं किती आहे, 2400. मग जेव्हा आपल्यासोबत रजिस्टर कस्टमर येतील ते रेग्युलर जेव्हा परचेस करतील 400 भेटतील. पण जेव्हा हा व्यक्ती आपल्यासोबत सनेज कॉर्नर टाकल तेव्हा पर ऑर्डर किती भेटेल, 2400. मग हे रेग्युलर वापरणारे 2.5 RPV पर ऑर्डर 400 तर रेग्युलरच भेटतील. पण यांनी फ्रँचायझी घेतली म्हणून 2400 रुपये अकाउंटला येतात, बाकी मंथली 400 रुपये तर रेग्युलरचेच झाले. बरोबर. कळलं तुम्हाला इथपर्यंत. नेक्स्ट मग याच्यामध्ये बघूया आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग बघू. जसं रेग्युलर परचेस वर्सेस सनेज कॉर्नर बेनिफिट. पहिल्या महिन्यामध्ये आपण बघितलं होतं की 100 रुपये भेटतात, दुसऱ्या महिन्यात 1600, 6400, 25,600, 1,02,000, 4 लाख आणि टोटल किती वाले 5.5 लाख. म्हणजे ह्यो जो टर्नओव्हर झालता जवळपास 55 लाखाचा, हा टर्नओव्हर होण्यासाठी तुमच्याकडे सनेज कॉर्नर पाहिजे. नाही ते 4 लोक सुद्धा होणार नाहीत. कारण की तुम्ही रजिस्टर कस्टमर बनलात का तर मी प्रोडक्ट दाखवले म्हणून, पण तुमच्या नेटवर्कला तुम्हाला जर हे नेटवर्क बिल्ड करायचं असेल तर प्रोडक्टच नसतील. म्हणजे हे 4 रजिस्टर बनवण्यासाठी आपल्याला सनेज कॉर्नर पाहिजे, तेव्हा आपल्याला हे इन्कम जनरेट होऊ शकतं. तर आता आपण हे बघितलं, आपलं 2.5 RPVच्या ऑर्डरने आपलं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग बघितलं. आता आपण सनेज कॉर्नर बिझनेस सेंटर ऑर्डर व्हॅल्यूम 15,000, 25-30 लागतील. पहिल्याच महिन्यात तुम्ही सेल्फ PV इथं मारली तर 100च भेटली, तर किती भेटले 1200. आता जे 1200 भेटले हेच जे लोक येतं यांना जर आपण म्हणलं की बिझनेस करायचे तुम्हाला तर आपण त्यांचे सनेज कॉर्नर ॲड करणार, यांचेच सनेज कॉर्नर ॲड होणार. किती रुपये इन्कम भेटलं, 10,000. इथं किती भेटले
1600. इथं ते फक्त कस्टमर बनलेत, पण इथं त्यांनी बिझनेस सेंटर सुरू केले सर. बरोबर. आणि बिझनेस सेंटर सुरू केल्यामुळे काय झालं आपल्याला 10,000. आता इथं हे झालेत, ह्याच रजिस्टर कस्टमरला आपण म्हणणार बिझनेस करायचा आहे, कारण की मॅक्झिमम लोक तर पैसे कमवायला झालेत ना. आणि त्याच लोकांना सनेज कॉर्नर देऊन, बिझनेस सेंटर देऊन तुमचा चेक किती निघाला? 38,400. तुमची ऑर्डर किती असणार आहे? 25 ते 30,000. बरं, आता हे 38,400 तिसऱ्या महिन्यात येते. बाकीचं सगळं कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 50,000 इन्कम झालं. म्हणजे किती महिन्यात आणि निघले प्रॉफिट. म्हणजे मी तर म्हणतोय 30 वर्ष 3 वर्ष काढायचीच नाहीत. मी तर म्हणतोय 30,000चे प्रोडक्ट लोकांना खाऊ पिऊ घालण्याला जाऊन द्या, डेमोटेशनला जाऊन द्या. आपण रेग्युलर 2.5 RPVची खरेदी करू, वापरायला तो पाठ असेल, पण हे इन्व्हेस्टमेंट कशासाठी पाहिजे आपला? बिझनेससाठी, डेमोस्ट्रेट करण्यासाठी, रोल करण्यासाठी. आणि मग जर इथं ह्या वेळी जर आपण गेलो तर मग आपण काय करू शकतो? फास्ट टीम बिल्ड करू शकतो. पण आपण विचार केला सनेज कॉर्नर नाही घ्यायचा, एवढंच असेल तर हे हळूहळू बनन, इन्कम पण हळूहळू होईल आणि लोक टिकतील का? नाही. आपण किती वर्ष जगायचे? 1,000-1,000-2,000 वर्ष का 60-70-80 वर्ष? 60-70-80. 70-80. मग कमी वेळेत, जसं क्रिकेट खेळण्यामध्ये 4 आणि 6 असतात. का बरं? जास्त रन लवकर, म्हणजे कमी ह्याच्यात जास्त रन व्हायला पाहिजेत म्हणून. बरोबर आहे ना. मग हा बिझनेस असाच आहे. म्हणजे याने पण बिझनेस बिल्ड होतो, पण याने बिझनेस जर तुम्ही 10 लोकांना सांगितला तर 1 किंवा 2 लोक तयार होतील. पण जर सनेज कॉर्नर थ्रू लोकांना बिझनेस प्रेझेंट केला, याचं डुप्लिकेशन फास्ट होतं. अंडरस्टँड झालं? येस. काय चांगलं वाटतं तुम्हाला आता याच्यामध्ये? हा ऑप्शन चांगला वाटतोय, कारण हा ऑप्शन तर बाय डिफॉल्ट घेणारच आहे व्यक्ती स्वतःला वापरण्यासाठी. पण हा बिझनेस सेंटर जर आला, तो बिझनेस सेंटरनी, तर ह्याच्यात फायदा काय होईल? तो रेग्युलर प्रोडक्ट पण वापरतोय आणि बिझनेस साठी जर हे वापरायला लागलं तर टीमची ग्रोथ, व्हॉल्यूम जनरेट होणार. कारण की हे जे 4 कस्टमर त्याला बनवायचे ना, त्याच्याकडे प्रोडक्ट असतील म्हणून. पण नंतर ते कस्टमर बनल्यावर तर जर त्यांना पैसे कमवायचे असतील, त्यांना जर वाटलं की आम्हाला लाईफस्टाईल मिळवायची, कस्टमर बनल्यावर 50% डिस्काउंट भेटेल ना. पण कस्टमर दुसरे कस्टमर बनवण्यासाठी प्रोडक्ट नसतील, आणि त्याच्यासाठी आपल्याला सनेज कॉर्नरची गरज आहे. 4थ्या महिन्यात काय होईल? 64 लोकांचे जर सनेज कॉर्नर झाले, हेच वरचेच लोक आहेत, त्यांना आपण पहिलं कस्टमर, जसं तुम्हाला काय म्हणलं मी, कस्टमर. आता काय करू राहिलोय? सनेज कॉर्नर. कारण की मी तुमच्यासोबत तुमच्या फ्रेंड रिलेटिव्हला प्लॅन कसा सांगू बरं? मी आलो 7-8 प्रोडक्ट बाईकवर घेऊन, तर 7-8 प्रोडक्टने होणार का कन्व्हिन्स? तुम्ही माझ्या घरी आले किंवा त्या सरांच्या घरी आले, तिथं बघितलं ना 30-40 प्रोडक्ट तुम्ही, म्हणून तुम्हाला काय पटलं? तुम्हाला काय आवडलं होतं प्रेझेंटेशनमध्ये? म्हणजे प्रोडक्टची एक तर व्हरायटी आवडली होती की भरपूर सारे प्रोडक्ट आहेत. त्यानंतर डेमो आवडले. डेमो बघितल्यावर कळलं की हे प्रोडक्ट आपण कुठून ना कुठून आणतोय, वापरतोय. एक्सपिरियन्स दिला मला, काही प्रोडक्ट टेस्टला दिले, त्यानंतर कळलं की लय भारी टेस्ट आहे. मग त्यानंतर फिलिंग तयार झालं की चला हे वापरायला सुरू. पण समजा ते तुमचे रिलेटिव्ह आहेत, त्यांनी 4,000 प्रोडक्ट खरेदी केले असते, 4-5,000चे, आणि तेल फोडलं असतं, तिकडे घरात साबण ठेवले असते, टूथपेस्ट ते घेऊन आपण वापरू शकलो असतो, डेमो करू शकलो असतो? नाही. तर त्यांच्याकडे प्रोडक्ट्स होते, त्यांनी वापरायचे वेगळे होते आणि बिझनेस करण्यासाठी प्रोडक्ट घेतले होते. कारण की हे प्रोडक्ट्स जे आहेत, जे लोकांना बिझनेस समजवण्यासाठी होते, म्हणून तुम्ही या बिझनेसमध्ये ॲड झालात. आणि आता जर तुमच्या थ्रू नेटवर्क बिल्ड करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तुमचं पण बिझनेस सेंटर करावं लागेल, म्हणजे फ्रँचायझी ओपन करावी लागेल. त्यानंतर जर बघितलं तर इन्कम किती झालं सर इथं? 1,53,000. 4थ्याच महिन्यात. इथं किती होतं? 25,600. बरोबर. आपण म्हणतो एवढं पण ठीक आहे सर, पण हे होण्यासाठी लय कॉम्प्लिकेशन आहेत. हे होण्यासाठी प्रोडक्ट पाहिजेत. आता बघा मॅजिक काय बघा, 5व्या महिन्यात इन्कम बघा किती? 6,14,000. 6,14,000 हे इन्कम फिक्स इथं. जेव्हा लोक सनेज कॉर्नरची ऑर्डर मारतील तेव्हा हे इन्कम ॲड होत जाणार. हे नॉर्मल ऑर्डरला तर हे पैसे भेटणारच आहे तिथे 1,02,000. पण सनेज कॉर्नर जर आला तुमच्या टीममध्ये, म्हणजे एका महिन्यामध्ये जर एवढ्या लोकांनी सनेज कॉर्नर ह्या कस्टमरने अपग्रेड केले तर चकित जनरेट होतो. नेक्स्ट बघितलं तर 6व्या महिन्यात किती झाला? 24,57,000. आणि टोटल 1,365 लोक होते. इथं 1,365 लोक होते. टर्नओव्हर किती झालता? 34 लाख. म्हणजे रुपीजमध्ये 55 लाख झालता. आणि इथं जर बघितलं तर इथं टर्नओव्हर झाला होता रुपीजमध्ये जवळपास 3.25 करोडचा. किती करोडचा? आणि इथं किती झालता? 55 लाखाचा. म्हणजे काय, हा 55 लाखाचा टर्नओव्हर करण्यासाठी आपल्याला सनेज कॉर्नर गरजेचं आहे, तेव्हा आपण 5.5 लाख इन्कम करू शकतो. काय कळलं सर? म्हणजे अल्टिमेटली बिझनेसला ग्रो करायचंय, मोठं इन्कम घ्यायचं तर सनेज कॉर्नर करावेच लागतील आपल्याला. बरोबर. म्हणजे पहिली थीम काय आहे? रजिस्टर कस्टमर बनवणं आणि रजिस्टर कस्टमरला विचारणं प्रोडक्ट वापरायचं का बिझनेस करायचं. तर 10 मधून 5-6 लोक 7 लोक म्हणतील आम्हाला बिझनेस करायचं आहे. मग बिझनेस करण्यासाठी त्यांना सांगावं लागेल की तुम्हाला सनेज कॉर्नर एक मिनी बिझनेस सेंटर सुरू करावं लागेल. आणि मग जर त्याचं डुप्लिकेशन झालं तर इन्कम किती दिसून राहिलं हे? इमॅजिन करा. 24,57,000. आता एवढे 1,365 लोक नी जर सनेज कॉर्नर इथे जनरेट केलं तर इन्कम किती झालं? 32,84,000. म्हणजे आज आपल्या बिझनेसमध्ये बघा सर, 1,200 रुपये महिना, 10,000, 38,000, 1.5 लाख, 6 लाख, 24 लाख, 32 लाख, 90 लाखापर्यंत पेमेंट गेलं आहे सर. याचं कारण आहे मॅक्झिमम लोक प्रोडक्ट अवेलेबल आहेत त्यांच्याकडे आणि ते प्रोडक्ट प्रेझेंट करतात.
ग्रेट. काय बेटर वाटतं दोन्हीतून? सनेज कॉर्नर ऑप्शन बेटर वाटतं. पण का? त्यासाठी तर एवढे पैसे लागणार आहेत. म्हणजे इथं तुम्ही एवढं केलं तर तुम्ही एवढे प्रोडक्ट घेऊन पण लोकांना कनेक्ट करू शकतायत ना. नाही, ह्याच्यात कसं होणार, मी फक्त वापरण्यासाठीच प्रोडक्ट घेऊ शकतो, मी कोणाला दाखवू शकत नाही, कोणाला पण एक्सपिरियन्स देऊ तुम्हाला शकत आता नाही. आवडलंय तर तुम्ही तोंडाने समजू शकतात ना सर. पण तोंडाने समजवल्यावर नाही ना समजत. म्हणजे जसं मला कुणी समजवलं असतं तोंडाने की हे चांगलं आहे, मी म्हणलं असतं ठीक आहे मी दुसरं वापरतोय. हे तुम्हाला पण सांगू राहिलो बरं का. तुम्ही पण 2-4 हजार आला असताना 5 हजारांनी आणि म्हणत असताना मर्सिडीज येईन, महिना 5-10 लाख येईन असं नाही होणार. प्रोडक्ट पाहिजेत. तर म्हणून तुम्हाला सनेज कॉर्नरने सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि विचार करा की 30,000 रुपये 3 वर्षासाठी टाकून टाका आणि त्या 30,000 रुपयात टार्गेट करा की कसे मी 3 लाख, 5 लाख, 10 लाख, 25 लाख, 50 लाख, 1 करोड करतो. कारण की श्रीमंत लोक, मोठे लोक छोटा बिझनेस करतात आणि आता आपण छोटे लोक आहेत, आपण काहीतरी मोठं करण्याचा विचार करतो. तर मोठं करायचं असेल तर मार्केटमध्ये करोड टाकून लाखो कमवावं लागतात, लाखो टाकून हजारो, आणि इथं 25-30 टाकून लाखो रुपये भेटतात. आणि मला वाटतं तुम्ही आमचे पेआउट्स पण पाहिले असतील. नसतील पाहिले तर सनेच्या गाड्या, घरं, पेआउट, लाईफस्टाईल, क्राऊड पा, मग तुम्हाला कळेल की याच्यामध्ये किती मोठा पैसा आहे. त्याने सर मला सांगा, एक आंब्याचं मोठं झाड होण्यासाठी किती बिया लागतं, तो किती कोया लावा लागतं जमिनीत? एकच. येस. तुमचा जर व्हाय क्लिअर झाला, हे जर का करायचं क्लिअर झालं तर कसं करायचं लई सोपं आहे. येस. नेक्स्ट, पर ऑर्डर किती झाली? 2400 रुपये. इथं किती आहे? 400 रुपये. म्हणजे रेग्युलर आपल्याला लोक जेव्हा प्रोडक्ट्स वापरतील तेव्हा 400 ते फिक्स. पण जेव्हा जेव्हा लोक सनेज कॉर्नर बिझनेस सेंटर घेतील, जसं फ्रँचायसी मॉडेलमध्ये फी असते ना एक प्रकारची, जेव्हा जेव्हा सनेज कॉर्नरची ऑर्डर येईल तेव्हा 2400, आणि जेव्हा जेव्हा कन्सिस्टन्सी ऑर्डर पडेल तेव्हा किती? 400 रुपये. म्हणजे महिन्याला तुमच्या घरी 5.5 लाख येण्यासाठी फक्त 1365 लोकांचे हे डेली नीड आणि हेल्थचे प्रोडक्ट बदला, झालं महिन्याला काम. रामदेव बाबा माहिती आहे तुम्हाला? येस. ते चौकात त्यांची मिसळची गाडी नाही ना, पतंजली ब्रँड उभा केला आहे. इमॅजिन करा, 2,08,00,000 कस्टमर आहेत आणि जवळपास 40,000 कोटीची कंपनी उभा केली. बाबाला बायको नाही, बाबाला पोरं नाही, बाबा भगवे कपडे घालून आणि काय करतात? काटले प्रोडक्ट आहेत. आपले जे प्रोडक्ट आहेत तेच. बाबा तर सांगू पण नाही राहिले, बाबा तर ऑनलाईन सांगू राहिले, कोणाला पाठवलं आले का घराघरात, तरी पतंजली ब्रँड एवढा उभा झाला. मग मला सांगा, आज आपल्याला एवढी गरज आहे तर आपला ब्रँड का नाही उभा राहू शकत? 100% राहू शकतो. वाटतंय का तुम्हाला? Yes. हे फ्युचर दिसणं गरजेचं आहे. करेक्ट. मग ABCD, जसं की आता मी तुम्हाला तिथं काय दाखवलं, नेटवर्क दाखवलं. आता हे टीम आहे, कोणी कुठं कसं पण नेटवर्क होऊन द्या. असं नाही आहे की हे 4-16 व्हायला पाहिजे. कसं पण झिकझॅक झालं, कमी जास्त झालं, हे 6 महिन्यात ऐवजी 2 वर्षात जरी झालं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. जसं तसं टर्न होईल तसं तुम्हाला ॲव्हरेज 9 ते 12% इन्कम मिळेल. म्हणजे काय, जर 1 लाखाचा बिझनेस झाला तर टीममध्ये किती रुपये चेक? 10,000. आणि 1 कोटीत झाला तर 10 लाख. आणि 1,000 कोटीत झाला तर 100 करोड. एवढं इन्कम जनरेट होतं. आता मला सांगा, ट्रॅडिशनल मार्केटमध्ये येवलेची फ्रँचायसी किती प्रोडक्ट आहे? कुठलं प्रोडक्ट आहे? चहा 10-12 लाख रुपये लागतात. 10-12 लाख रुपये लागतात. मिसळ मिसळचे 4-5 लाख रुपये लागतात. 2-3 मिनिमम. चांगली फ्रँचायसी घ्यायची असेल ना मोठ्या, तर मोठा सेटअप बिटअप 20-25 लाख खर्च 20-25 होतो. लाख होणार. Yes. विठ्ठल कामत 1.5 करोड, डॉमिनोज पिझ्झा 1.5 करोड, हॉटेल, स्कूल, क्लासेस, लॅब, पेट्रोल पंप, मॉल, हे काय करतात सर? मॉल प्रोडक्ट घेऊन विकतायत आणि कुठल्याच कस्टमरला डिस्ट्रीब्युटर बनण्यासाठी, पैसे कमवायसाठी चान्स नाही आहे, तरी पण हे धंदे चालू राहिले. बरोबर. पण आपल्याकडे आपण जर आय डी क्रिएट केलं तर आपण आय डी लोकांना क्रिएट करू शकतो आणि ते पण खाली आय डी क्रिएट करू शकतात. Yes. आणि याच्यामुळंच जर बघितलं तर यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, सोशल मीडिया असेल, म्हणजे खो कसा देतात, एकमेकाला खो दिला जातो, तसे या बिझनेसमध्ये एकमेका थ्रू नेटवर्क बिल्ड होतं. फ्रँचायसी मॉडेल चालतं बिझनेसमध्ये. मग याच्यामध्ये पॉवर ऑफ ऑर्डर व्हॅल्यूम, जसं आपल्या बिझनेसमध्ये तुम्ही ऐकलं असेल की सिल्वर डायरेक्टर बनलं तर आपल्याला मॅक्झिमम मोठ्या इन्कममध्ये एंट्री होती. तो पहिला गेअर आहे आपला. आणि आपल्याकडे जर 4 सिल्वर डायरेक्टर बनले तर आपण प्लॅटिनम लेवलला जातो आणि मग सिल्वर, मग LDB इन्कम भेटायला चालू होतं. आता इथं बघा 80,000 PV लागतात. जर 500 PVनी लोक आपल्यासोबत ॲड झाले, तुम्ही ताडीसारीन झालात, पण उदाहरण सांगतो, कधी कधी लोक असतात म्हणजे येतात बिझनेस करण्यासाठी, पण त्यांना ऑर्डर व्हॅल्यूम नाही कळत, बिझनेसचा सिरियसनेस नाही कळत. 500 PVनी 160 लोक लागतील सिल्वर बनण्यासाठी आणि पर ऑर्डर किती भेटतील? 75 रुपये. तसं 1250 PVनी किती लोक लागतील? 64. 200 रुपये पर ऑर्डर. 2.5 PVनी जसं तुम्ही कनेक्ट झालात 32 लाख. तर 32 लोक लागतील. 80,000 PV पर ऑर्डर किती येतील? 400. खाली टीममधून. पण हे होणं, हे सगळं होण्यासाठी प्रोडक्ट पाहिजेत. आणि इथं हे सनेज बास्केट 7,500 PVनी किती लोक लागतील? 10 लोक लागतील. किती रुपये? 1200 रुपये. आणि हे आहे SC म्हणजे सनेज कॉर्नर. फक्त स्वतःचे आणि टीममध्ये 4 लोक आले तर 75,000 PV आणि तुम्ही इमिजिएट जवळपास प्राईम सिल्वरला आणि जे पर ऑर्डर व्हॅल्यूम जे 2400-2500 रुपये तुम्हाला भेटायला लागतो.
आणि असंच आपल्याकडे एक होम शॉपीचं पण ऑप्शन आहे. त्यानंतर आपल्याकडे आयोनायझरचे एक ऑप्शन आहे. होम शॉपी आपण दिली 4,100 पर ऑर्डर भेटतात, पण ते ट्रॅडिशनल बिझनेसचे लायसन आहेत त्यांनाच देतो आपण. त्यानंतर आयोनायझर प्रो आहे आपलं, पर ऑर्डर किती भेटतात? 15 ते 25,000. आणि हे जे पर ऑर्डर सांगतो ना सर, खाली कोणी कुठं पण पहिल्यांदा घ्या किंवा पुन्हा पुन्हा घ्या, हे पैसे भेटत राहणार. येस. मग 1,00,000 PV हे जे आयोनायझर आहे आपलं मॅक्स, याच्यावर किती भेटतील पर ऑर्डर? 20 ते 35. जेव्हा ऑर्डर जनरेट होईल टीममध्ये, जर तुम्ही इन्कम क्वालिफाय करताय ते इन्कम भेटतील. Yes. याच्यातून सगळ्यात बेटर मला असं वाटतं सर, हे ओके आहे, सगळ्यात भारी नाही. हे पण नाही म्हणत आम्ही, हे ऑप्शन इज अ ग्रेट ऑप्शन, ज्याच्यामुळे आपण आपला बिझनेस एक जबरदस्त लेवलला बूस्ट करू शकतो. तर हे वेगळे 2.5 RPV, 7.5, 15,000, 25 RPVचे ऑप्शन्स आहेत. तर इथं आपण टीम बिल्डिंगचा विषय मागं समजून घेतला होता, तसं आपलं 2.5 पण 15,000 समजून घेतला, 7.5, 25चं पण ऑप्शन आहे इथं. पण जसं बेनिफिट बघितलं आपण पॉवर कंपाऊंडिंगचे, तर आता आपण बघूया की एक्झॅक्टली 25-30 हजारात डिस्काउंट किती भेटन? 9,000. फ्री प्रोडक्ट 5,000. कॅशबॅक 1,200. टोटल बेनिफिट 15,200. डिस्काउंट किती? 50% मग आता प्रोडक्ट वापरले तरी 50%, आपण प्रोडक्ट विकले तरी 50%, आणि प्रोडक्ट कुठं तरी कुणाला तरी वापरण्यात खर्च जरी झाला तरी त्या प्राईजनुसार अर्धेच पैसे आपले इन्व्हेस्ट होतील. करेक्ट. त्यानंतर जर बघितलं तर आपल्याकडे 250+ प्रोडक्ट आहेत. ह्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये प्रोडक्ट आहेत. तुम्हाला जे मी प्रोडक्ट दाखवले होते ना, ते 20-25 प्रोडक्ट होते. आणि जसं पुढं जाऊ आपण, तसं आपल्याकडे मल्टिपल कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या थीमचे प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर जर बघितलं तर जे प्रोडक्ट्स आपण बिझनेस करणार आहे, जे तुम्हाला मी सगळे डेमो वगैरे दाखवले, हे सगळे हेच प्रोडक्ट होते सर. बरोबर. हेच लोक मार्केटमध्ये बघा, हेच प्रोडक्ट विकायला काय टाकतात? मॉल. आणि हे सगळे मॉल बिल टाकतात आणि आपले हे पैसे हे अर्निंग करतात. मग ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये बघा, ह्या मधल्या चेनमधले सगळे लोक पैसे कमवतात. पण यांनी आहे ना सर 25, 30, 50 लाख, 1-2 कोटी कमवले असतात. पण आता आपल्याला चान्स भेटला ॲज अ कंझ्युमर म्हणून, पण कंझ्युमर म्हणून फक्त डिस्काउंट भेटेल वापरण्यावर. पण जर बिझनेस बिल्ड करायचा, कंझ्युमरचं नेटवर्क बिल्ड करायचं, तर ह्यांनी 50 लाख लावले, यांनी 3 कोटी लावले, आपण 30,000चे लावून तरी सर्व्हिस कॉर्नर सुरू केला पाहिजे. हां. आता इथं बघा, ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये काय आहे? डायरेक्ट सेलिंग बिझनेस. याच्यामध्ये की बेनिफिट काय म्हणतो आपण? ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट किती आहे? 5 लाख ते 5 करोड टाकायला लागतील. बरोबर. इथं किती टाकावं लागेल? 30,000. त्यानंतर इथं शॉप ऑफिस रिक्वायर्ड आहे. इथं कुठून करू शकतो? घरातून. आपलं घर, आपला कोपरा, एक सोपा, कुठं काय पत्र्याचं घर असून द्या, सपराचं असून द्या, छोटा फ्लॅट असून द्या, बंगला असून द्या, काही प्रॉब्लेम नाही. लोकांचं घर म्हणजे आपला दुकान, आपलं मिनी बिझनेस सेंटर. त्यानंतर जर बघितलं तर कॉम्पिटिशन आहे का मार्केटमध्ये? येस. बघा, एक मेडिकल टाका 4 येतात, एक सलून टाका 2 तयार होतात, ब्युटी पार्लर टाका 4-5 येतात. इथं नो कॉम्पिटिशन. तुम्ही ज्यांना सांगणार त्यांनी जरी बिझनेस सुरू केला, त्यांच्या टर्नओव्हर तुम्हाला इन्कम जनरेट व्हायला लागतात. लिमिटेड एरिया लिमिटेड. जर एखादं दुकान पुण्यामध्ये आहे, तर तिथं किराणा भरण्यासाठी त्या मेडिकलमध्ये संभाजीनगरचा किंवा गुजरातचा माणूस येऊ शकत नाही. पण हा बिझनेस असा आहे, इथून तुम्ही इंडियातून कानाकोपऱ्यात कुठल्या पण खेड्यापाड्यात, तालुक्यात, जिल्ह्यात टाका, तिथं जर त्यांनी रजिस्टर कस्टमर झाला आणि त्यांनी बिझनेस सेंटर सर्व्हिस कॉर्नर सुरू केलं, झाला बिझनेस सुरू. नो वॉल, नो भिंत, नो एरिया लिमिट. बरोबर. कसं वाटतंय? छान वाटतं. म्हणजे स्प्रेड करू शकतो आपण. हाय रिस्क, कारण की हे 5 लाख ते 5 कोटी टाकून इथं हाय रिस्क आहे. 100 मधील 93 फेल होतात. तुम्ही बघा ना आजूबाजूला, प्रत्येक व्यवसायात फेल्युअर आहेत. 7% लोक सक्सेस होतात. आणि जे 93 फेल होतात ना, फार मोठे लुटून फेल होतात. लॉस होऊन, तुम्हीच सांगितलं होतं, मी बुटीक टाकलं होतं आणि 15 लाख टाकले, तर किती आलं रिटर्न? 2.5 लाख. मग मला सांगायचं तर इथं काहीच नाही ना फेल्युअर, इथं फक्त प्रयत्न करायचे. आणि जर शेकडो हजारो लोक पुढे चालले, तर मला नाही वाटत इथं काही टेन्शन नाही. आणि इथं नो रिस्क, काहीच रिस्क नाही, 0 रिस्क आहे. मार्केटमध्ये जर बघितलं ना सर, फर्निचर लावा, माल भरा, एम्प्लॉई लावा, टॅक्सेस, दुनियादारीचे फिक्स कॉस्ट तयार होतात. आणि काही सिच्युएशन तयार झाल्या, कधी कधी माल भरला जातो, ती कंपनी ते होलसेलर म्हणतात घेऊन टाका डिस्काउंटमध्ये, आणि नंतर तेच नवीन प्रोडक्ट काढून ॲडव्हर्टाईज करतात, आपला माल तसंच. असे पण दुकानं कोलॅप्स होतात. त्यानंतर नेक्स्ट आहे इथं ॲक्टिव्ह इन्कम. व्यवसाय असू किंवा जॉब असू, सकाळी तुम्ही 9ला उघडता आणि रात्री 10-12पर्यंत करता, पण जेव्हा करता तेव्हाच, म्हणजे कधी पत्नी, कधी तुम्ही, कधी आईबाप, कधी नातेवाईकाला पण दुकानात पुढे वाजायला पाहिजेत लोक, म्हणजे इनडायरेक्टली ॲक्टिव्ह इन्कम आहे. पण इथं काय होणार आहे? पॅसिव्ह. तिथं एकच दुकान आहे, त्यांचाच पैसा, त्यांचंच नॉलेज, त्यांनाच कॉम्पिटिशन, प्रॉफिट पण त्यांनाच. आणि मार्केट फार वेगाने बदलते. जसं आज बघितलं, इंटरनॅशनल कंपनी 12-12, 15-15 हजार एम्प्लॉईला काढला ते. त्यांनी रिझन दिलं की 12,000 लोकांचं काम फक्त 400 लोकांचं आमचं AI बोट करून राहिलं आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी फास्ट बदलते आहे. म्हणजे कुठलाही व्यवसाय, कुठलाही जॉब आज सिक्युअर नाही आहे. कारण की जर एखादं मॉड्यूल आहे
किंवा एखादी थीम आहे त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स थीम जर आली तर ती आउटडेटेड होत जाते आणि दुनिया फार मोठ्या लेवलला बदलू राहिली. म्हणजे आपल्या ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये आपला बिझनेस करून तिथं सेट होईपर्यंत बिझनेसमध्ये फार मोठा चेंजेस आलेला असतो. म्हणजे आपल्या मोठ्या मोठ्या मशिनरी पण काय होतात, इनव्हॅलिड होतात, आउटडेटेड होतात. कारण की ते म्हणतात त्या मशीनमध्ये हा टायमिंग जात होता, आता आम्ही ही आणली, मग याचे 2 कोटी गेली, ती CNC गेली, ती प्रोग्रामिंग. आणि कधी कधी ते कामगार माणसाचा पण स्किल नसतो, त्याला म्हणतात तू पण गायब आणि मशीन पण गायब. हा आता आमच्याकडे नवीन मशीन आली. बरोबर. पडते तुम्हाला याच्यावर? काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर? सत्य आहे या गोष्टी? येस सर, येस. व्हेरी नाईस. सो आता आपण पुन्हा आपले प्रोडक्ट्स आहेत, जसं मी तुम्हाला समजवलं, हेच प्रोडक्ट जर एवढ्या प्रोडक्टची फक्त दुकान टाकायचं असेल ना, तरी पण मला वाटतं 5-6 कोटी इन्व्हेस्ट करावं लागतील सर. चांगलं मोठं मॉल टाकायला लागायचं. आणि मी म्हणतो एवढ्या प्रोडक्टचं दुकान नाही, डीलरशिप पण नाही, कारण की डीलरशिप फक्त रिटेलर देऊ शकतो. आपण अशी डीलरशिप घेऊन राहिलो की आपण डीलर आणि रिटेलर सगळंच बनवू शकतो. सो सनेजचं पण ट्रॅडिशनल बिझनेसचं मॉड्यूल आहे, तिथं 5 लाख ते 25 लाख इन्व्हेस्टमेंट आहे आणि इथं 3.5 ते 4% इन्कम आहे सनेजचं पण गोडवान आहे. तिथं जवळपास 100 करोड रुपयाचं त्यांची भांडवल लागलेलं आहे, 100-200 कोटीचं. ते शॉपीमध्ये पण भांडवल लागलं आहे. मग आता आपण यांच्यावर डिपेंड राहून जमल का? इथं प्रोडक्टच नसेल तर, ऑनलाईनला एखादं प्रोडक्ट नसेल तर, आणि आपल्या कस्टमरला आत्ता तवा गरम केला आहे आणि आता तवा गरम केल्यानंतर आपण सांगितलं थांब 2-3 दिवसांनी चपाट टाकतो, जमल का? तेल गरम केल्यावर काय करावं लागतं? लगेच तसंच आपण लोकाला जर प्रोडक्टबद्दल समजवलं तर लोक लगेच मानतात दे प्रोडक्ट्स. मग प्रोडक्ट्स पाहिजेत. म्हणून आपल्या घराघरात आपल्याला प्रोडक्ट अवेलेबल होण्याची गरज आहे. वाचा, सनेज कॉर्नर हा खर्च नाही तर तो बिग टीम, बिग टर्नओव्हर आणि बिग पेआउट तयार करण्याचं एक ग्रोथ इंजिन आहे. व्हेरी नाईस. पडतंय तुम्हाला? ग्रेट. तर आपण जर बघितलं तर हे दुकान आहे आणि हे आपलं सनेज बिल शॉप आहे. इथं बिल, क्वालिटी, डिस्काउंट, ऑफर, बोनस आणि इन्कम पण भेटतात तुम्हाला. त्यानंतर मार्केटची प्राईसची तुम्ही पाहिले तरी पण ह्या प्राईस आणि आपण ह्याच्यापेक्षा DP प्राईजमध्ये कमी देत होतो. ऑफरमध्ये जर बघितलं तर लोकाला मग आपल्याकडे जे प्रेझेंटेशन दाखवते तर त्या लेवलला जाऊ शकतो. कधी कधी असं वाटतं की खरंच ह्या प्रोडक्टमध्ये एवढं मार्केट आहे का बाबा? तर बघा, एक 42 रुपयाची नीम सोप घ्या, 1 लाख लोकांपर्यंत पोहोचली. मी म्हणलो रामदेव बाबाजींनी 2 कोटी लोकांपर्यंत त्यांचे कस्टमर वर्ल्ड वाईड पोहोचवले. मी तर 1 लाखापर्यंत विचार करतो. त्या एका साबणच्या पाठीमाग किती रुपये येतं? 4,20,000. आणि रामदेव बाबाजींनी त्यांची साबण 2 कोटी लोकांपर्यंत पोहोचवली. भारतात 150 कोटी लोकसंख्या आहे. म्हणून मला वाटतं की मोठे लोक छोटं काम करतात. म्हणून नवरात्र तेल कोण लावतं? अमिताभ बच्चन. ते विराट कोहली काय करतात? सेव्हिंग क्रीम विकतात 70, 80, 100, 200 रुपयाची. आता बुटं विकायला लागले. कोणी सेव्हिंग क्रीम, कोणी चड्डी, कोणी बनियान, कोणी टॉयलेट क्लीन करायचे प्रोडक्ट विकू राहिले. म्हणजे मोठे मोठे लोक ह्या अशा प्रोडक्टला विकतात. आणि मग मला असं वाटतं आपण पण आता ह्या प्रोडक्टमध्ये घुसलं पाहिजेत. कारण की ते घराघरात येऊन डेमो नाही करणार ना, त्या ॲमेझॉनला, ते डीमार्टवाला नाही. मग आपण घराघरात जाऊन डेमो करू. आपल्या घरात बोलू, त्यांच्या घरात जाऊ, मग जालवाच. त्यानंतर जर बघितलं टूथपेस्ट, एक टूथपेस्ट 1 लाख लोकांपर्यंत गेली तर महिना किती भेटू शकतो? 5,90,000. का? कारण की 10% इन्कम आपण पकडतो ॲव्हरेज आपल्या टर्नओव्हरवरून. टी पावडरचा विचार करा, चहा बदला. लोकाचा ते दुसरा रेड लेबल किंवा आणखीन टी, टाटा बिटा ही चहा बनवून आपली टी दाखवा, डेमो करून चहा पाजवा आणि हळूहळू तुम्ही 10 लोकांची बदला 100, 200, 1000 लोकांपर्यंत जा. महिना किती? 10 लाख. 1000 सोडा, 10,000 लोकांनी जर तुमचा चहा प्यायला लागले तरी महिना 1 लाख. एक प्रोडक्ट. आणि मी तुम्हाला इथं जवळपास आपल्याकडे 250 प्रोडक्टचे बास्केट दाखवतोय. 250 सोडा, 40-50 प्रोडक्टवर काम करायला चालू करा. कारण की मॅकडॉनल्डमध्ये फक्त 4-5 प्रोडक्ट आहेत, डॉमिनोजमध्ये 2-3 प्रोडक्ट आहेत. म्हणजे लाखो प्रोडक्ट नाही लागत. आणि त्यानंतर आमच्याकडे वेगळे वेगळे प्रोडक्ट्स आहेत. आयोनायझर मॅक्स किती रुपयाचं प्रोडक्ट आहे? जवळपास 2,35,000. तुम्ही जर डेमो पाहिलं नसेल ना तर आमच्याकडे एक प्रोडक्ट आहे जे 2 लाखाचं आहे, 1,65,000ला भेटतं. जवळपास एक प्रोडक्ट 3 लाखापर्यंत आहे, 2,35,000ला भेटतं. मागच्या 3-4 महिन्यात जवळपास 1150 लोकांनी मशीन बसवलेत. डेमो बघितल्यानंतर 10 मधले 3-4 लोक मशीन बसवतात. तर तुम्ही तुमचं पाणी चेक केलं नसेल ना तर पाणी चेक करून घ्या बरं का. कारण की हवा, पाणी आणि अन्न हे लई इम्पॉर्टंट आहे. सनेज कॉर्नर बिझनेस सेंटर तर सुरू केलं आहे. मला वाटतं पाणी पण सर चेक करून घ्या. फ्री ऑफ कॉस्ट डेमो होतो. मग चेक तर करून बघा, तुम्ही घाण पाणी पिताय की तुम्ही क्लीन पाणी पिताय की तुम्ही हेल्दी पाणी पिताय. कारण की घरात जर RO असेल, तुम्ही अल्कलाईन RO असेल तर तुम्ही क्लीन पाणी पितात. आपलं जे मशीन आहे ते आपल्याला हेल्दी वॉटर देतं. आणि आता सध्याला मार्केटमध्ये ते ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे. जसं आता ChatGPT, ब्लिंकिट, झोमॅटो, गुगल पेने वापरलं तर तुम्हाला लोक म्हणजे आउटडेटेड आहेत तुम्ही. बरोबर. तसं येणाऱ्या काळात आयोनायझर वॉटरची फार गरज आहे. आणि ते आयोनायझर जर 2,000 लोकांपर्यंत गेले तर इन्कम किती होतं बघा? 4 करोड. तुम्हाला किती पाहिजे पैसे हो? सांगा मला. हे सगळ्या ऑपॉर्च्युनिटी ओपन होतात तुम्हाला सनेज कॉर्नर बिझनेस सेंटरमधून. हे बघा, मग सांगितलं नामदेव बाबाजी किती करोड? 40,000 करोड.
बरं डाबर बघा एवढे 7-8-10 प्रोडक्ट आहेत त्यांच्याकडे किती 12,000 करोड. बैद्यनाथ किती 700 करोड. त्यानंतर हिंदुस्तानी 60,000 करोड. त्यानंतर ITC 73,000 करोड. मग हे काय आहे सर इथं काही मर्सिडीज BMW फ्लाईट बीट लावलंय का? आणि हे लोक हे दुकानदार लोक हे आपल्या घरी डेमो देऊन नाही राहिले टेस्ट देऊन राहिले. मग यांचे कस्टमर जर आपल्याकडे वळवायचे असतील तर हे जे नाही करत ते आपण ते करायचं. आपल्याला करायचं. काय वाटतं मग? येस सनेज कॉर्नर घेऊन आपण घराघरात जायचं. आणि जर तुम्ही 5, 50, 100च्या घरात गेले आणि त्याच्यातले 50 लोकांनी बिझनेस सुरू केला का ते निघतील घराघरात. मग मला सांगा बिझनेस अनस्टॉपेबल होईल का नाही? येस. तर मग याच्याबद्दल सोबत सनेज कॉर्नर करताना आमच्या रेग्युलर मंथली ऑफर पण आहेत. तर ह्या पुढे ऑफर पण तुम्ही स्टडी करून घेऊ शकतायत. तर आयोनायझरचं टीम बिल्ड जसं केलं तर त्याचे पण इन्कम वेगळे वेगळे जनरेट होतात. तर पहिल्या महिन्यात जर इथं मॅक्सवर कामं केले एक्झाम्पल तर किती इन्कम आहे स्वतः 22,000. खाली एक विकलं तर किती 22,000. 4 विकले तर 1,40,000. आणि त्याच्या खाली जर 3 लाख 3,20,000 12,80,000 51,20,000 2,80,000 म्हणजे जर 1,024 आहे जर सेल झाले तर महिन्याला इन्कम किती होऊ शकतं 2 करोड रुपये. आणि जर 1,365 जर सेल होत गेले तर महिन्याला 2,73,00,000 एवढी ताकद आहे. येस. मग आता एवढं सगळं समजवल्यावर का मी म्हणलो ना 90% कारण इम्पॉर्टंट आहे. आणि कसं 10%? तर जसं तुम्ही प्लॅनमध्ये पण पाहिलं असेल की हे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला पहिला प्लॅन दाखवताना गरजेचं आहे. पण हे कधी मिळणार? कस्टमर म्हणून नाही मिळणार. कस्टमर म्हणून जर तुम्ही खरेदी केली 5-6 हजाराची तर तुम्हाला 2-3 हजाराचा फायदा भेटेल. बाकी काय भेटणार आहे? बरोबर. तेवढ्याने नाही होणार. कारण की आपल्याला लोकांचे प्रोडक्ट्स बदलून आपण एक मोठी अचिव्हमेंट करू शकतो त्यांना पण ग्रो करता. तर या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला सनेज कॉर्नरची गरज आहे. हे वेगळे वेगळे इन्कम आहेत. त्या इन्कममध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं जे ट्रॅव्हल कार हाऊस बोनस आणि फायनान्शियल फ्रीडम आणि हे आपण इन्कम पण अंडरस्टँड केले आहेत. ह्या इन्कममध्ये जर बघितलं तर सनेज कॉर्नरमुळेच हे इन्कम जनरेट होतात. किती इन्कम आहे सर टोटल? 88 लाख 91,081. ही बँक क्रेडिट लिंक आहे. आणि हे एवढे इन्कम येण्याचं कारण काय एवढे होण्याचं कारण काय आहे? कारण की मॅक्झिमम सनेज कॉर्नर आणि बिझनेस सेंटर याच्यामुळे मॅक्झिमम कंझ्युमर बेस तयार झाला. आणि याच्यामध्ये काही लोक डिस्ट्रीब्युटर जे आहेत त्यांनी सनेज आणि बिझनेस कॉर्नर सुरू केलं. म्हणजे जर 10 लोकांना बिझनेस दाखवला सर 6 ते 7 लोक ॲज अ कंझ्युमर बनतात. आणि ते 6 ते 7 लोकांना सांगितलं ना सर ऑलमोस्ट 5 ते 6 लोक हा बिझनेस ॲज अ सनेज कॉर्नरने सुरू करतात. तुम्ही मग एक आपण सुरुवातीला मुद्दा तुम्ही समजवला होता की जेवढे जास्त LDB तुमच्या टीममध्ये होणार तेवढा जास्त इन्कम मोठा होणार. इथं दिसतंय ते की आता सनेज कॉर्नरमुळं इथं बघा 40 लाख रुपये LDBचं इन्कम. एकच इन्कम सर एकच इन्कम. मग हे सगळे सुरुवात तर ठीक आहे छोटे इन्कम दिसतील बघा इथं तिन्ही इन्कम बघा वर छोटे आहेत. पण खरे मोठे इन्कम कुठून चालू होतात? BBB LDB पासून ट्रॅव्हल बोनस कार बोनस पासून. त्याच्यामुळे सगळे इन्कम आपल्या पेमेंट स्लिपमध्ये येतील. कधी येतील? जेव्हा रजिस्टर कस्टमर फास्ट होतील आणि सनेज कॉर्नरमध्ये बिझनेस सेंटरमध्ये लोक खाली आले तर तुम्हाला LDB वगैरे इन्कम येणं सोपं जातं. त्यानंतर आपल्याकडे 50,000पासून तर जवळपास 1 कोटी 10 कोटी आणि 100 कोटीपर्यंत क्लब आहेत. आणि आता सनेज कॉर्नरला किती लागणार आहेत? 30,000. आणि आपला क्लब सुरू कुठं होतो? 50,000पासून. इमॅजिन करा. आज मी तुम्हाला समजवतोय तर माझा क्लब इथं 14व्या नंबरला आहे. पिनॅकल क्लब. किती करोड? 20 ते 30 करोडमध्ये. मी पण सुरुवात असंच केलं होतं सनेज कॉर्नरने. आणि आज कुठे इन्कम जनरेट झालं बघा. सो लिडरशिपमध्ये इथं ह्या बिझनेसमध्ये 5,000 20,000 15,000 20,000 ते 50,000 1 लाखापर्यंत 5 लाखापर्यंत 35 लाखापर्यंत पे आउट्स गेले. जसं की 88-90 लाखापर्यंत पे आउट गेले. माझा पण पे आउट 1,030 आलता. मला पण काही माहीत नव्हतं विश्वास नव्हता पैसे नव्हते होईन नाही होईन. पण म्हटलं की सामान्य जन्माला आलो आहे पण सामान्य जगायचं नाही सामान्य मरायचं पण नाही. आणि म्हणून मी तर सिरियस झालो. आज बघा 15 वर्षानंतर पगार 3,000 होता. 6 वर्षानंतर 30,000 होता. आता रिसेंटली महिना बघा जेव्हा इथं सुरू केलं या इंडस्ट्रीमध्ये चेक किती आलता? 1,030. पण आता बघा ऑक्टोबरमध्ये किती आहे? 42 लाख. नोव्हेंबर 54 लाख 88 लाख. याच्या पेमेंट स्लिप इथं आहेत आणि याचे बँक क्रेडिटेड इंट्रीज पण इथे आहेत. असं कुठला दुकानदार कोणाला दुसऱ्या दुकानदाराला दाखवतो का? नाही. असा कोणी HR एम्प्लॉईला दाखवतो का? मग इथं का दाखवलं जातं? कारण की इथं एवढं खरं आहे तेच पटत नाही. तू खोटं बोलायची इथं गरज नाही. आणि मग सुरुवातीला ज्या पण गोष्टी ट्रेंड असतो आज याच्याबद्दल जर बघितलं तर मुख्यमंत्री बोलू राहिलेत दिल्लीचे असतील उत्तराखंडचे असतील सेंट्रल मिनिस्टर बदलू आहेत न्यूज आहेत जर बॉडी बनली. जगामध्ये जर बघितलं ना सर जगामध्ये ही फार हायर लेवलला ग्रोईंग इंडस्ट्री आहे. 55 देशामध्ये आहे आणि जवळपास 14 लाख करोड टर्नओव्हरची आज ही इंडस्ट्री झाली आहे. आणि भारतामध्ये जस्ट बिगिनिंग झाली आहे. तर इमॅजिन करा 3 महिन्याची इन्कम किती आहे? 1,85,40,00,000. कशामधून भेटणार आहे? फक्त सनेज
कॉर्नर आणि नेटवर्क बिल्ड केलं तर हे बघा 6 महिन्याचं इन्कम पण तुम्ही बघितलं असेल की हे कशा पद्धतीने इन्कम ग्रोथ होते. त्यानंतर हे 2 वर्षाचं पण स्टेटमेंट बघितलं की कसे 25, 30, 35, 40 लाखापर्यंत इन्कम होतात. आणि जे ग्रोथ बघा सर, इथं डिसेंबर 24ला इन्कम किती होतं 46,44,000 आणि डिसेंबर 25ला किती चेक आहे 88,91,000. एवढी मोठी ग्रोथ तयार होत. तर हे फॉर्म 16A तर इथं 10च महिन्याची एंट्री आहे. त्यावेळेस GST काढला होता मी, तर इथं किती इन्कम झालं 1,55,00,000. हे जवळपास 2 कोटी इन्कम आहे सर त्या वर्षाचं. आणि सुरुवात केली होती तेव्हा ती बिगिनिंग लेवलला बघा 21च्या पेमेंट स्लिप आहे तिथं किती आहे सर वाचावर इन्कम 6,31,000, 10,98,000, 16 लाख, 17,22,000, 15 लाख, 18 लाख, 16,94,000, 18,75,000, 22 लाख, 20,46,000. याचं कारण काय सर, प्रोडक्टची क्वालिटी, प्रोडक्टचे रेट आणि रेग्युलर रिऑर्डर करतात. ह्या जे पेआउट्स निघतात ना सर, या पेआउटमध्ये जवळपास 70% लोक जुने आमच्या ऑर्डर टाकतात. म्हणजे एकदा का प्रोडक्ट्स घेतलं जसं पॉन्ड्स, पार्ले बिस्किट, विक्स, तुम्ही रिऑर्डर टाकतात. कुठलाही व्यवसाय वारंवार जेव्हा ग्राहक तिथे जातो तर समजायचं की प्रोडक्ट जबरदस्त आहे. सो त्यानंतर तुम्ही इथं बघितलं 21-22, त्यानंतर इथं बघितलं 22-23, 2,79,00,000. हां हे जवळपास नियर अबाउट 3.25 करोडपर्यंत इन्कम आहे. त्यानंतर 23-24 किती आहे 3,98,50,000. हे 4.25-4.5 करोडपर्यंत इन्कम आहे. आणि 24 ते 24-25चं 4,18,00,000. हे जवळपास 4.5 CR पर्यंत इन्कम आहे. मग आता हे जे सगळे प्रूफ्स हे एव्हिडन्स दाखवले जातात का, कारण की हा व्यवसाय फार मोठा आहे, याच्यात फार मोठी डीप आहे. हा फक्त ह्या व्यवसायाला आपण सिरियसली घेऊन केलं पाहिजे. बघा इथं 3 महिन्याचं इन्कम आहे. ह्या मॅडमने जवळपास 11.5 करोड रुपये इन्कम केले. 8 कारा येतात. इन्कम किती झाले 64,30,000. यांच्या पण बँक स्टेटमेंट इथे आहेत. जसं मी सांगितलं ना 60% पैसा तुम्हाला आणि तुमच्या लोकात वाटला जातो. जसं जर ह्या बिझनेसमध्ये 10 कोटीचा बिझनेस झाला माझ्या टीममध्ये फॉर एक्झाम्पल, त्याच्यातले जवळपास 6 करोड रुपीज त्या नेटवर्कमध्ये त्या व्यक्तीत आणि त्याच्या टीममध्ये डिस्ट्रीब्यूट केल्या जातात. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर हे अमोलजी पारख सर आहेत, जवळपास 5-6 करोड रुपये इन्कम झालं. 4-5 गाड्या झाल्या सर, मर्सिडीज वापरतात. आज बघितलं तर इन्कम किती सर आहे 3 महिन्याचं 41,50,000. इथं बँक स्टेटमेंटची एंट्री आहे. हे मिस्टर तुषारजी भोसले आहेत, सराचं पण 4-4.5 करोड रुपये इन्कम झाले. मर्सिडीज गाडी घर सगळं झालं. इन्कम किती आहे 25,58,000 स्टेटमेंट. त्यानंतर इथे हे बँकर आणि टीचर्स होते, यांनी पण मला वाटतं 2.5-3 करोड रुपये इन्कम अर्निंग केलं. इन्कम किती आहे 3 महिन्याचं 26,32,000. हे मर्सिडीज यांची स्टेटमेंट येतं. सर टीचर होते, हजबंड वाईफ काम करतात. आज मला वाटतं 2.5-3 करोड इन्कम झाले. किती झाले बघा हे 23,43,000. हां यांच्या पण इथं स्टेटमेंट येतात. तर इथं बघा हे 10 करोड, 15 करोड, 20 करोड, 25 करोड, 50 करोड, 60 करोड, 70 करोड, इथं बघा 35, 75, 100, 250 कोटीचा टर्नओव्हर जाहीर झाला आहे. म्हणजे आता खाली कुठं पण येऊन द्या, कोणी रजिस्टर कस्टमर येऊन द्या, रिऑर्डर टाकून द्या, सनेज कॉर्नर येऊन द्या, पुन्हा रिऑर्डर, कोणी MRP घेईन, काही कुठं कसा पण सेल होऊन द्या, 100, 200, 500, 1000, 10,000, 50,000, तर त्या ऑर्डर वाईज वर आपल्याला पैसे जनरेट होतात. हा मेंबर बनवायचा, चेन बनवायचा, डब्ल्यू विकण्याचा बिझनेस नाही, लॉटरी रात्रीतून डबल टिबल नाही, हा प्युअर बिझनेस आहे सर. सो मला असं वाटतं जर खरंच तुम्ही सिरियस असताल आयुष्यामध्ये काही करायचं असेल तर याच्याशिवाय पर्याय नाही आहे. सो ह्या गाड्या बघा, ह्याच गाड्या आणि हेच लोक येतात 25-30 प्रोडक्ट घेऊन हा बिझनेस सुरू केलं आणि आज गाड्या झाल्या, घरं झाले. आज मर्सिडीज 9 मर्सिडीज बिझनेसमध्ये आल्या. आता 1,000 कार, 300 घरं, 7,500 डोमेस्टिक फॉरेन टूर्स. जसं आपण बघितलं फंक्शन, सेलिब्रेशन, ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात. आज माझ्या नेटवर्कमध्ये जवळपास 3,500+ असे लोक आहेत सर, ज्यांनी 1 लाख ते 11 करोड रुपयेपर्यंत इन्कम कमवलं. जसं आपण मग असे बोललो ना डायरेक्ट सेलिंगचं टर्नओव्हर 14 लाख. किती देशात आहे 55 पेक्षा जास्त देशात. आपण पैसे कशात टाकणार, जसं मागं डिस्कस झालं, ज्याच्यात फ्युचर आहे. तर आज बघितलं तर जवळपास 100 कोटी लोक न्यूट्रिशन घेतात. बिझनेस टुडेची न्यूज आहे, त्याच्यामधले 10मध्ये 7 लोक, जसं डिस्कशन झालं. म्हणजे इथून पुढं बिझनेस करणार आपण तर डेली नीडचे प्रोडक्ट घेणारच, पण सगळ्यात जास्त इथून पुढल्या काळात आपले सप्लिमेंट लोकांना लागणार आहेत. ज्या काय सोना, नारीपिया, प्रोटीन, टॅबलेट, कॅप्सूल. कारण की सगळ्यात जास्त घराघरात फाईल पडल्यात. कारण की लोकाला आज हवा, पाणी आणि अन्न हे सगळं दूषित आहे. मग लोक मेडिकलमध्ये जाऊन काय खातात, आजारी पडल्यानंतर डॉक्टर काय देतात, तेच प्रिस्क्रिप्शन. आणि प्रिस्क्रिप्शन नंतर 70-80% त्याच्यामध्ये न्यूट्रिशनच असतं. विटॅमिन सी, त्यानंतर असतं मल्टीविटॅमिन D12, वेगळे जे पण सप्लिमेंट, कॅल्शियम असन, म्हणजे मेडिकलमध्ये सगळं न्यूट्रिशनच आपल्याला दिलं जातं. मग आपण बिझनेस कुठला पण बिझनेस करणार ज्याचं फ्युचर आहे. मग ऑलरेडी वेलनेस इंडस्ट्री फार ग्रोईंग आहे. कारण की 25 कोटी लोकांना हार्टचे प्रॉब्लेम आहेत, 25 कोटी लोक आज वेट वाढलं आहे, ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम आहेत, डायबिटीजचे 42 कोटी लोक आहेत, वेगळे आजार तयार होले आहेत. आणि हे
लाईफस्टाईलमुळे होणारे आजार आहेत, खाण्यापिण्यामुळे होणारे आजार आहेत. तर मग आज लोक ऑलरेडी न्यूट्रिशन खातात, त्यांना आपलं न्यूट्रिशन समजायचं. टॉप 15 आजार आहेत भारतामध्ये, जवळपास 10 लाख करोड ॲन्युअल टर्नओव्हर होतो सर या आजारांचा. हा, आजारातून नीट करायचं बरं का, आजार तिथंच पडू नये. पण आपण याच्यातून जर मला सांगा, हे 10 लाखमधले ॲटलिस्ट 1% जरी आपल्याकडे टर्नओव्हर झाला तर मला सांगा किती मोठा व्हॅल्यूम तयार होईल. सो जॉबचे प्रॉब्लेम आहेत, अनएम्प्लॉयमेंट रेस वाढला आहे, त्याच्यामुळे पैसे गरज आहेत. मग सनेजमध्ये काय करायचं आहे, जसं आपलं बोलणं झालं, हे आपले प्रोडक्ट्स लोक वापरतील कधी, आपल्याकडं सनेज कॉर्नर असेल तर प्रेझेंट करतील, मग ते प्रोडक्ट वापरतील. ते पण शिकायला लागतील. शिकायला लागून त्यांना जर वाटलं की आम्हाला पैसे कमवायचे, सनेज कॉर्नर वेलनेस कॉर्नर तुमच्या टीममध्ये सुरुवात करतील. आणि मग काय होईल, प्रमोशन. म्हणजे तुमचं सनेज कॉर्नर, तुमच्या 4 लोकांचं सनेज कॉर्नर, 16 लोकांचं, नंतर 56 लोकांचं, आणि 256 आणि 1024 असं जर 1000 लोक घराघरात वेगळ्या वेगळ्या तालुक्यात, जिल्ह्यात, 7-8 राज्यामध्ये जर सनेज कॉर्नरने बिझनेस करायला लागले, तर मला सांगा रोज घराघरात 10-10, 12-12, 15-15 लोक रोज प्रेझेंटेशन पाहू शकतात. बरोबर. काय वाटतं तुम्हाला? येस. कसं वाटतंय? इथं सपोर्ट पण आहे, स्पॉन्सर आणि टीमवर्क. इथं सनेजचे प्रोडक्ट बुकलेट, ESCSIचे आपले काही बुकलेट प्रेझेंटेशनसाठी तुम्हाला सगळे काम, जसं मी तुम्हाला दाखवलं ना, प्लॅनचं ब्रोशर, सनेज कॉर्नरचं ब्रोशर, त्यानंतर आपले प्रोडक्टचे ब्रोशर, छोटे छोटे ब्रोशर्स, अशा वेगळ्या टूलचा सपोर्ट पण भेटतो. ऑनलाईन ऑफलाईन यूट्यूबचा डेटा पण आहे, ESCSI सनेज अशोक तोडमल थ्रू. जर आज बघितलं तर ह्या सोशल मीडियाला पण तुम्ही सबस्क्राईब करून आणखीन इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. कारण की जर सनेज कॉर्नर नाही सुरू केलं, रजिस्टर कस्टमरच बनून राहावं लागेल. केलं तर लॉस काहीच नाही आहे. आणि जर मला वाटतं बिझनेस जर आपण झाला, जे शेकडो लोकांचा होऊ राहिला आहे, तर आपला का नाही होणार? येस. तुमचा का नाही होणार? तर मला असं वाटतं आपण सनेज कॉर्नरने सुरू केलं तर फिरायला भेटन, कार्स भेटन, घरं भेटन, आणि तुमच्या आयुष्यात हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस ह्याची होऊ शकते. या तिन्ही पण गोष्टी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात आणि तुम्ही लोकांच्या आयुष्यात ते मल्टिप्लाय करू शकतात. काय आवडलं तुम्हाला सर सगळ्या गोष्टीमध्ये? वाटलं का काय करायचं मग? आधी सारखी बिझनेस करत राहायचं की सनेज कॉर्नरने करायचं? नाही, सनेज कॉर्नरवर शिफ्ट होण्याची गरज आहे. कारण जर बिझनेस करायचा आहे सिरियस असतो म्हणलं की माझ्याकडे जर प्रोडक्ट असले तरच मी दाखवू शकतो. ते दाखवता आले, मला लोकांना डेमॉन्स्ट्रेट करता आले तर लोकांचे एक्सपिरियन्स बनतील आणि त्याच्यावरच मी बिझनेस उभा करू शकतो. आणि जे मी केलं हेच लोक पण डुप्लिकेट करतील, ज्यांना मोठा टर्नओव्हर जनरेट होईल. म्हणजे पैसे असतील तर नो प्रॉब्लेम, सुरू करा. पैसे नसतील तर मॅनेज करून सुरू करा. निगेटिव्ह पॉझिटिव्हमध्ये कन्फ्युजनमध्ये नाही राहिलं पाहिजे, यात येस किंवा नो. कारण की आजकाल बघितलं ना सर, बिझनेससाठी लोन घेतात लोक, एज्युकेशनसाठी लोन, घरासाठी लोन, गाड्यासाठी लोन. मग लाईफमध्ये हा बिझनेस करायचा आहे तर मला वाटतं ही अमाऊंट लई मोठी नाही आहे. 30,000 रुपये बँकेत टाकली तर 5% इंटरेस्टने कॅल्क्युलेट केला तर 1,500-2,000 रुपये पण नाही राहणार. पण इथं 1 वर्ष सनेजमध्ये तो पैसा टाकून बिझनेस केला तर ह्या 30,000 मला वाटतंय 3-4-5 लाख रुपये पण अर्निंग होऊ शकतं. आणि एका वर्षानंतर महिना लाख रुपये गेला तर वर्षाला 12 लाख, आणि 1 लाखात काय काय होऊ शकतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळी विचारणी करात्मक बाजूला ठेवून सनेजला करिअर म्हणून घ्यावं. कारण की सनेजचा 10 वर्ष ट्रॅक रेकॉर्ड आहे. 60 लाख लोक आहेत जे प्रोडक्ट वापरतात, प्रमोट करतात. आणि सनेजचे प्रोफाईल असन, सनेजचे प्रोडक्ट असन, प्लान असन, आपली एज्युकेशन सिस्टम असन, आपली लिडरशिप असन, सोशल मीडिया सपोर्ट असन, आणि आत्ता सध्याला जो ट्रेंड चालला आहे, आज लोकांना हेल्थ पण पाहिजे, लोकांना पैसे पण पाहिजेत, वेल्थ पण पाहिजे आणि हॅपीनेस पण पाहिजे. आज जर बघितलं तर महाराष्ट्रात नाही, इंडियात नाही, जगातला नंबर 1 बिझनेस प्लॅन आपल्याकडे. तर ज्यांनी पण तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला असेल ते आपल्याला लवकर कॉन्टॅक्ट करा आणि सांगा मला सनेज कॉर्नरने करायचे. पटकस प्रोडक्ट ऑर्डर मारून घ्या आणि प्रोडक्ट घरात आणून होम मीटिंग करायला चालू करा. गरज असेल तर त्यांची सिनियरची पण मदत घेऊ शकताय. मला असं वाटतं जर धंदा तुमचा आहे, दुकान तुमचं आहे, तर प्रोडक्ट घेऊन तुम्हाला जसं प्रेझेंटेशन केलं, तोडकं मोडकं जरी तुम्ही सांगायला चालू केलं तरी 10 मधून 4-5 लोक तुमच्यासोबत प्रोडक्ट घेऊन बिझनेस सुरू करू शकतात. सो चला, वेलकम आहे तुमचं, आणि आपण मिळून लोकांच्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस आणूया. थँक्यू व्हेरी मच.